नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. प्रेक्षक मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि जर का व्हिडिओ आवडला तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सासरे मरत नाहीत म्हणून आमच्या इच्छा मरत आहेत. नखरे तर बघा, आम्ही इथे साधी भाजी पोळी खात आहोत आणि त्यांना दही हवं आहे. सुनेच्या बोलण्याने दुखावलेल्या वृद्ध सासऱ्यांनी असे पाऊल उचलले की सगळ्यांनाच धक्का बसला. मोनिका गिलके कापत असताना खूप उदास होती, कारण कितीतरी दिवसांपासून तिचा मुलगा मटर पनीरची भाजी खाण्यासाठी हट्ट करत होता. परंतु तिच्याजवळ ना मटर खरेदी करण्यासाठी पैसे होते ना पनीर खरेदी करण्यासाठी. त्यामुळे मोनिका गिलके कापत असताना विचार करत होती, आज पुन्हा एकदा मुलगा जेवताना नाक मुरडेल. असा विचार करत असताना तिने कढईत तेल टाकले आणि त्यात जिरे, लसूण आणि हिरव्या मिरचीची फोडणी टाकली. तेव्हा तिला जोरात खोकला येऊ लागला, म्हणून तिने ताबडतोब गॅस थोडा कमी केला आणि कापलेले गिलके कढईत टाकून वरून हळद मीठ घातल्यावर तव्याने झाकण ठेवून पीठ मळायला सुरुवात केली. पण तेवढ्यात बाहेरून सासरे खोकल्याचा आवाज ऐकून ती चिडली, परंतु गपचूप आपले काम करत राहिली. जेव्हा भाजी तयार झाली तेव्हा ती चपात्या भाजू लागली. तेव्हाच तिचे सासरे विनोदराव आवाज देत म्हणाले, अगं सुनबाई, खूप जोराची भूक लागली आहे, मला जेवायला दे. मोनिका भुणभुणू लागली, इथे घरात खाण्यापिण्याची किती कमी आहे आणि ह्यांना दिवसभर भूक लागत राहते. अशी बडबड करत असताना मोनिका बाहेर आली. तेव्हा 77 वर्षीय विनोदराव चटई घेऊन बाहेर जमिनीवर बसले. त्यांच्या पांढऱ्या भुवयांवरचे काही केस वाढले होते, ते त्यांच्या पापण्यांना स्पर्श करत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या त्यांच्या आयुष्यातील चढ उताराचे साक्षीदार असलेले अनुभव प्रतिबिंबित करत होते. मोनिका त्यांचा चेहरा पाहतच चिडायची. तिने सासऱ्यांसमोर ताटात थोडी भाजी आणि 2 चपात्या ठेवल्या आणि म्हणाली, हे घ्या, खा. तेव्हा विनोदराव लहान मुलासारखे विनवणी करत म्हणाले, सुनबाई, सकाळपासून पोटात आग पडल्यासारखं वाटत आहे. 1 वाटी दही मिळाले असते तर आराम पडला असता. ही भाजी तू ठेवून दे आणि मला थोडे दही दे. आता मोनिकाला खूप राग आला. ती रागातच म्हणाली, तुमचा मुलगा एवढे पैसे कमवत नाही की घरामध्ये दूध, दही आणि तूप पडून असेल. घरात दुसरे काहीच नाही. अहो, आता तुमचे एवढे वय झाले आहे तरीही तुम्हाला तुमच्या जिभेची पडलेली आहे. इथे माझा मुलगा कधीपासून मटर पनीर भाजी खाण्यासाठी तरफडत आहे आणि तुमचे तर काही वेगळेच नखरे असतात. आता कालच तुम्हाला औषधं हवी होती आणि आज तुम्हाला दही खायची आहे. सत्य तर हे आहे बाबा, तुम्ही मरत नाही, त्यामुळे आमच्या इच्छा मरत आहेत. नखरे तर बघा, आम्ही गिलक्याची भाजी आणि चपाती खात आहोत आणि यांना दही हवे आहे. कालची तुमची औषधं खरेदी केली, त्यामध्ये सर्व पैसे संपले. मागच्या 1 आठवड्यापासून माझा मुलगा पनीरची भाजी मागत आहे. तुम्ही मेला असता तर कमीत कमी आमच्या अडचणी तरी संपल्या असत्या. तसेही तुम्ही जगून काय करत आहात. आपली सून मोनिकाचे असे कटू शब्द ऐकून सासऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले, परंतु मोनिका मात्र तोंड वाकडे करत बाहेर अंगणात निघून गेली. विनोदरावांचा एवढा अपमान झाला होता की ते जेवणाच्या ताटाला नमस्कार करून उठले आणि आपल्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या शेतीकडे चालत निघाले. ते आता त्याच दिशेने पुढे चालत होते. ते कोणताही विचार करून घरातून बाहेर पडले नव्हते. फक्त एकच गोष्ट त्यांच्या मनात होती, माझ्यामुळे मुलांना खूप त्रास होत आहे, त्यामुळे खरंच मला ह्या घरात राहायलाच नको. इकडे मोनिका अंगणात आली आणि तिने झाडू उचलला, अंगण साफ करू लागली. परंतु पुढच्या क्षणी समोर उभ्या असणाऱ्या व्यक्तीला पाहून तिच्या हातातील झाडू जमिनीवर पडला. तिच्यासमोर तिचे बाबा हातामध्ये 2 भरलेल्या मोठ्या पिशव्या घेऊन उभे होते. त्यांच्या कपाळावर घाम आला होता. आपल्या बाबांना पाहताच मोनिका धावतच त्यांच्या जवळ गेली आणि त्यांच्या हातातील पिशव्या घेत म्हणाली, बाबा, एवढ्या उन्हामध्ये तुम्ही का आलात? तुम्हाला यायचेच होते तर संध्याकाळच्या वेळेला यायचे ना. तेव्हा तिचे वडील आपल्या कपाळावरील घाम पुसत म्हणाले, नाही मोनिका, मी अगदी योग्य वेळेवर आलो आहे. आपल्या बाबांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर मोनिकाचे हृदय जोरजोरात धडकू लागले. तिला वाटले, बाबांनी काही ऐकले तर नाही ना. सोहमरावांनी खरंच आपल्या मुलीचे कटू शब्द ऐकले होते. त्यांच्या डोळ्यातून थोडे पाणी खाली उतरले. आता त्यांच्याकडून ते सहन होत नव्हते. शेवटी ते म्हणाले, मुली, तू तुझ्या सासऱ्यांबरोबर कशी बोलत होतीस? का आम्ही तुला असेच शिकवले आहे?
मोनिकाची मान लाजेने खाली झुकली आणि ती अगदी हळू आवाजात म्हणाली, बाबा, खरं तर मला या सर्व गोष्टी बोलायच्या नव्हत्या हो, परंतु घरची परिस्थिती तुमच्यापासून लपून राहिलेली नाही. महागाई एवढी वाढत चालली आहे. त्यांच्या मजुरीच्या कामामधून किती पैसे मिळतात, तेवढ्या पैशांमध्ये घर व्यवस्थित चालू शकत नाही. अशा परिस्थितीत दिवसेंदिवस वेगवेगळी खर्च येत आहेत. त्यामुळे माझ्या तोंडून रागाने हे सर्व काही शब्द निघाले. तेव्हा सोहमराव अगदी दुःखी स्वरात म्हणाले, माणूस रागात अशा गोष्टी बोलून जातो बेटा, परंतु आयुष्यभर त्या गोष्टीची भरपाई करू शकत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी बोलण्या अगोदर तू एकदा सुद्धा विचार केला नाहीस का की तुझ्या वयोवृद्ध सासऱ्यांना काय वाटले असेल? अगं, कठीण दिवस तर ते सुद्धा पाहत आहेत, पण म्हातारपणात त्यांना आरामात राहायला हवे ना. त्यांना पोटभर जेवण मिळायला हवे, त्यांच्यासाठी औषधं उपलब्ध असायला हवीत. परंतु ते सुद्धा कष्टाचे दिवस झेलतच होते ना. ज्यांच्या नशिबात सुखसुविधा असतात त्यांच्याकडे पैशांची काहीच कमतरता नसते. काही लोक असेही असतात जे आपल्या आयुष्याबरोबर तडजोड करून आपले आयुष्य जगत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्या मनाला दुःख होईल असे बोलणे किती योग्य आहे? आम्हीसुद्धा काही मोठे श्रीमंत नाहीत बाळा, परंतु घरामध्ये माझी आईसुद्धा राहते. जर तुझी आई तुझ्या आजीबरोबर अशीच वाईट वागली तर तुला चांगले वाटेल का? कोणी म्हातारा होऊन जातो याचा अर्थ असा नाही की तो आपल्यावर ओझे बनला आहे. खर्च पाणी तर प्रत्येकासाठी काही ना काही लागतच असतं. घरातील इतर लोकांसाठी आपण थोडेफार खर्च करतोच. तसेच तुझ्या वयोवृद्ध सासऱ्यांसाठी थोडा खर्च केला तर त्याने काय होणार आहे? तू त्यांना ओझे का समजत आहेस? जर म्हातारपणात एखादा माणूस काम करण्यालायक राहिला नाही तर काय त्याने मरून जायला हवं? शेवटी तो माणूस आहे, वस्तू तर नाही ना. जशी एखाद्या वस्तूची गरज संपल्यानंतर माणूस त्या वस्तूला एकतर कपाट्यामध्ये अडगळीत ठेवतं किंवा घरातूनच काढून फेकून देतं. पण असे माणसाच्या बाबतीत व्हायला नको आणि मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. मोनिकाला आता स्वतःचीच लाज वाटू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तेव्हा सोहमराव अगदी कठोर आवाजात म्हणाले, तू आत्ताच्या आत्ता जाऊन तुझ्या सासऱ्यांची माफी माग. मोनिका भरल्या गळ्याने म्हणाली, बाबा, तुम्ही उन्हात उभे आहात, आत या ना. मी तुमच्या समोरच त्यांची माफी मागते. तेव्हा सोहमराव रागात म्हणाले, जोपर्यंत तू त्यांची माफी मागत नाहीस तोपर्यंत मी तुझ्या घरात येणार नाही. या घरामध्ये कोणत्या तरी वयोवृद्धाचा अपमान झाला आहे. त्यामुळे मला इथल्या हवेत श्वास घेणेसुद्धा अपराध वाटत आहे, कारण असे पाप माझ्याच मुलीने केले आहे. असे बोलता बोलता त्यांना दम लागू लागला. त्यामुळे मोनिका पटकन घरात गेली, कारण तिला आता आपल्या सासऱ्यांची माफी मागायची होती. परंतु ती हे पाहून चकित झाली की तिचे सासरे घरात कुठेही नव्हते. त्यामुळे मोनिका आता जास्तच चिंता करू लागली. एकतर त्यांना कुठेही चालताना फिरताना खूप अडचणी यायच्या आणि आता ते घरातही नव्हते. त्यामुळे तिचे हृदय जोरजोरात धडकू लागले. मग ती धावतच अंगणात आली आणि आपल्या बाबांना म्हणाली, बाबा, सासरे कुठेच दिसत नाही. तेव्हा सोहमराव घाबरले आणि म्हणाले, तू त्यांना असे बोलल्याबरोबर माहीत नाही त्यांना किती त्रास झाला असेल. ते दुःखात बुडून त्यांनी कोणते चुकीचे पाऊल उचलले नाही तर बरे होईल. या भीतीपोटी आता गावात सर्वांची एकच तारांबळ उडाली. सर्वजण आता विनोदरावांचा शोध घेण्यासाठी निघाले, परंतु ते गावात किंवा आजूबाजूला कुठेच दिसत नव्हते. जमीनदाराच्या शेतीवर काम करणाऱ्या पवनला सुद्धा गावातील मुलांनी जाऊन सांगितले होते, तुझे बाबा गायब झाले आहेत. त्यामुळे तो सुद्धा धावत पळत घरी पोचला. तेव्हा मोनिका एका कोपऱ्यात बसून जोरजोरात रडत होती. पवन घरी आल्याबरोबर मोनिकाने रडतच त्याला सांगितले, बाबा माझ्यावर नाराज होऊन घर सोडून गेले आहेत. तेव्हा पवन आपले डोके पकडून जागीच बसला. तो म्हणू लागला की मला माहीत आहे मी माझ्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करू शकत नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की तू माझ्या बाबांना उलटसुलट बोलून हे घर सोडून जाण्यासाठी लाचार करावे. आता तू म्हणत असशील तर मी सुद्धा हे घर सोडून जातो. कदाचित माझ्यासाठी चपात्या भाजणेसुद्धा तुला जड होत असेल. तेव्हा मोनिकाने आपल्या नवऱ्याचे पाय धरले आणि त्यांना विनंती करू लागली, तुम्ही काहीही करून बाबांना घरी घेऊन या. मी त्यांचे पाय पकडेन, त्यांची माफी मागेन. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला माहीत नव्हते की माझे कटू शब्द ऐकून अशा प्रकारे ते घर सोडून जातील. खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे.
एवढे बोलून मोनिका जोरजोरात रडू लागली. तेवढ्यातच मोनिकाचा मुलगासुद्धा स्कूलमधून परत आला. आपल्या आईला रडताना पाहून आणि घरामध्ये एवढ्या लोकांची गर्दी पाहून तो घाबरला आणि रडायला लागला. मोनिका खूप मेहनतीने त्याला सांभाळत होती. पवनला रडताना पाहून त्याचा मुलगा जवळ गेला आणि रडतच म्हणाला, बाबा तुम्हाला काय झाले आहे? आईसुद्धा रडत आहे आणि तुम्हीही रडत आहात. मी तुम्हाला असे रडताना नाही पाहू शकत. तेव्हा पवनने मोनिकाकडे पाहिले आणि म्हणाला, पाहतेस ना, तुझा मुलगा तुला रडताना पाहू शकत नाही. त्याचप्रकारे मी सुद्धा माझ्या बाबांना त्रासात पाहू शकत नाही. आज आपल्याकडे जास्त सुखसुविधा नाहीत, खाण्यापिण्यासाठी सुद्धा कमी आहे, परंतु आपल्यामध्ये जे नाते आहे त्या नात्यांमध्ये कोणतीच कमी नाही. आपण सर्व एका नात्यात बांधलो गेलो आहोत. तरीसुद्धा तू माझ्या बाबांना एवढे वाईट बोललीस, पण तेवढेच वाईट तुझ्या बाबांना बोलू शकतेस का? पवनच्या ह्या प्रश्नाने मोनिकाची आता बोलतीच बंद झाली. तसेही आता तिला आपल्या वागण्याचा पश्चाताप होतच होता. पवन म्हणाला की मी सुद्धा बाबांना शोधायला जातो. गावातील सर्व लोक त्यांना शोधत आहेत. पण पवनचे डोके चालत नव्हते. बाबा कुठे गेले असतील? तेव्हा अचानकपणे त्याच्या लक्षात आलं, बाबा कधी उदास असायचे तेव्हा ते जंगलामध्ये नदी किनारी जाऊन बसायचे आणि नदीतून वाहणारे निर्मळ पाणी पाहून त्यांच्या मनाला एक प्रकारची शांतता मिळायची. पवनच्या डोक्यात अजूनपर्यंत ही गोष्ट आली नव्हती, परंतु ही गोष्ट त्याच्या डोक्यात आल्याबरोबर त्याच्या पायामध्ये एक वेगळीच शक्ती आली. तो लगेच जंगलाच्या दिशेने धावू लागला. पण तरीही त्याच्या मनात भीती होती की बाबांनी कोणतेही चुकीचे पाऊल उचलायला नको. पवन धावतच जात होता. तेव्हा त्याच्या मागे गावातील काही लोकसुद्धा गेले. जेव्हा तो नदी किनारी पोचला तेव्हा तिथेही कोणीच नव्हते. तो अगदी नाराज होऊन तिथलेच एका दगडावर बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा सतत वाहत होत्या. पवन रडतच म्हणू लागला, बाबा तुम्ही मला सोडून कुठे गेलात? तुम्ही परत या बाबा. आई गेल्यानंतर मला तुमचाच आधार होता. एवढे बोलून पवन जोरजोरात रडायला लागला. तेवढ्यातच त्याची नजर एका जुन्या घोंगडीवर पडली. ती घोंगडी त्याला त्याच्या बाबांच्या घोंगडीसारखीच दिसत होती. तेव्हा तो लगेचच त्या घोंगडीच्या दिशेने धावू लागला आणि इकडे तिकडे त्याच्या बाबांना शोधू लागला. परंतु आजूबाजूला त्याला कोणीही दिसले नाही. तेवढ्यातच गावातील काही लोकसुद्धा तेथे पोचले. पवन रडत म्हणाला, माझ्या बाबांनी या पाण्यामध्ये उडी तर मारली नसेल ना? तेव्हा सर्व लोक घाबरले. काही लोक त्या नदीमध्ये उतरून विनोदरावांचा शोध घेऊ लागले, परंतु त्यांना सापडत नव्हते. हळूहळू संध्याकाळ झाली. तेव्हा सर्व लोक पवनला समजावू लागले की तुझे बाबा इथे जंगलात नाहीत. आता आपल्याला घरी जायला हवं. अंधार पडल्यावर जंगली प्राण्यांचा धोका वाढतो. कदाचित ते दुसऱ्या गावाकडे जाण्यासाठी निघाले असतील. परंतु पवनचे मन ह्या सर्व गोष्टी मानत नव्हते. त्याचे हृदय सतत काहीतरी अघटित घडले असेल ह्या शंकेने धडधडत होतं. परंतु गावातील लोक त्याला कसे तरी घराकडे घेऊन आले. ते आता गावाच्या सीमेवर पोचतच होते. तेव्हाच अचानक एक मुलगा धावत पळत आला आणि म्हणाला, पवन दादा तुझे बाबा सापडले आहेत. ते शहराकडे जाणाऱ्या बसमध्ये बसले होते. चांगले झाले की गावातील एक मुलगा त्याच बसमध्ये बसला होता. त्यांनी जेव्हा तुझ्या बाबांना पाहिले तेव्हा त्याने समजावून त्यांना घरापर्यंत परत आणले. नाहीतर ते हट्ट करत होते की त्यांना शहरात जाऊन कुठल्या तरी वृद्धाश्रमात राहायचे आहे. तू पटकन घरी चल, बाबा घरी आले आहेत. ही बातमी ऐकल्याबरोबर जणू काही पवनच्या जीवात जीव आला. मग तो लगेचच धावत आपल्या घरी पोचला. तेव्हा अंगणात त्याचे बाबा उभे होते आणि मोनिका त्यांचे पाय धरून रडत त्यांची माफी मागत होती. शेवटी रडणाऱ्या सुनेकडे पाहून विनोदराव भरल्या गळ्याने म्हणाले, सुनबाई तू अशी रडू नकोस, उठ. तू तर घरातील लक्ष्मी आहेस. घरातील लक्ष्मी अशी रडताना चांगली वाटत नाही. संध्याकाळची वेळ आहे. घरात दिवाबत्ती कर. मी तुला माफ केले आहे. तेव्हा मोनिका म्हणाली, बाबा सुरुवातीपासूनच आपण गरिबीचे दिवस पाहत आलो आहोत. मी माझ्या गरजांना मारत आली आहे. परंतु जेव्हा माझ्या मुलाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी तरफडावे लागते तेव्हा तोंडातून कटू शब्द बाहेर पडतात. पण तुम्ही मला माफ करा. आयुष्यात माणसाला प्रत्येक गोष्ट मिळत नाही. यासाठी मेहनत करावीच लागते. पुढे जाऊन कदाचित भविष्यात आपली चांगली वेळ येईल. परंतु वाईट वेळी मी तुमच्याबरोबर चुकीची वागले. यासाठी मी आयुष्यभर तुमची ऋणी राहील. तेव्हा विनोदराव भरलेल्या गळ्याने म्हणतात, काही हरकत नाही सुनबाई. तोंडातून चुकीच्या गोष्टी निघतात,
परंतु तुला चुकीच्या गोष्टींची जाणीव झाली एवढेच माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा मोनिका म्हणाली, बाबा तुम्ही मला शब्द द्या की यापुढे तुम्ही कधीही हे घर सोडून जाणार नाही. आणि मी सुद्धा तुम्हाला शब्द देते, मी कधीच तुम्हाला उलटसुलट बोलणार नाही. तेव्हा विनोदरावांनी होकारार्थी मान हलवली. मोनिका आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो ऐकलत का, जाऊन थोडे दही घेऊन या ना, बाबांना दही खाण्याची इच्छा आहे. सोहमराव म्हणाले, अगं मुली, कोणालाही दही खरेदी करण्यासाठी जाण्याची गरज नाही. गावावरून मी दही, लोणचे, पापड घेऊन आलो आहे. त्याबरोबर शेतात खूप सारे मटर उगवले होते म्हणून मटरसुद्धा आणले आहेत. आता तू फक्त जेवणाची तयारी कर. थोडं पनीर खरेदी करून घेऊन येतो. आज घरामध्ये सर्वांच्या आवडीचे जेवण बनेन. मोनिकाने स्मितहास्य केले आणि लगेचच ती स्वयंपाकघराकडे गेली. हळूहळू गावातील लोक आपापल्या घरी जाऊ लागले. मोनिकाला खरंच आज आपल्या चुकीचा पश्चात्ताप झाला होता. त्यामुळे तिने आत्तापासूनच स्वतःमध्ये बदल करण्याचा निश्चय केला. त्या रात्री सर्वांनी एकत्र बसून जेवण केले. जेवण झाल्यानंतर सोहमरावांनी आपल्या मुलीला स्वतःजवळ बोलवले आणि म्हणाले, हे बघ मुली, मी तुझ्यासाठी जास्त काही करू शकत नाही, परंतु तुझ्या आईची जुनी शिलाई मशीन घरात पडली आहे, ती मी तुझ्यासाठी घेऊन येऊ शकतो. तू गावात शिलाई मशीनचे काम शिकून घे आणि महिलांचे कपडे शिवण्याचे काम सुरू कर. त्यामुळे तुझीही कमाई होईल आणि घरातील खर्चाला थोडा हातभारसुद्धा लागेल. मोनिकाला आपल्या बाबांची ही युक्ती खूप आवडली. ती म्हणाली, ठीक आहे बाबा मी असेच करीन. 6 महिन्यांपर्यंत मोनिका शिलाई केंद्रात जाऊन सरकारी योजनेमार्फत कोणतेही पैसे न भरता शिलाईचे काम शिकते. मग त्यानंतर ती आपल्या गावामध्ये घरीच राहून शिवणकाम करू लागली. ती एवढे सुंदर कपडे शिवू लागली की आजूबाजूच्या गावातील लोकसुद्धा तिच्याकडे कपडे शिवायला येऊ लागले. त्यामुळे हळूहळू मोनिकाची कमाई वाढत गेली. हळूहळू वेळ निघून गेली आणि सर्व गोष्टी खूप चांगल्या झाल्या. विनोदरावांचे म्हातारपणसुद्धा खूप सुखात जाऊ लागले. कारण आता त्यांना जी खाण्यापिण्याची इच्छा होत होती ती प्रत्येक इच्छा त्यांची सून पूर्ण करत होती. चांगले दिवस बसून राहत नाही, तसे वाईट वेळही बसून राहत नाही. वाईट वेळ येते तेव्हा घरातील एखाद्या सदस्यावर राग काढणे योग्य नाही. त्यापेक्षा अशा परिस्थितीत सर्वांनी मिळून त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी मार्ग शोधणे गरजेचे आहे. जर असे केले तर पुढे जाऊन काय होते हे या कथेच्या माध्यमातून आपल्याला समजलेच आहे. प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सुनेने जे केले ते योग्य होते की चुकीचे ते सुद्धा तुमचे मत कॉमेंटमध्ये मांडा. आणि कथा थोडीही आवडली असेल तर ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका.